खेड तालुक्यातील चासकमान धरण ओव्हरफ्लो झालंय। चासकमान धरणातून भीमा नदीत 17,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। धरण ओव्हरफ्लो झाल्यानं शेतकऱ्यांच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा वर्षभराचा प्रश्न मिटलाय। त्यामुळे या भागातील बळीराजा सुखावलाय। धरण परिसरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील चासकमान धरण ओव्हरफ्लो झालं असून धरणाच्या 5ही दरवाजाद्वारे भीमा नदी पात्रात 17,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे। सध्या भीमाशंकर असेल, बोरगिरी असेल या परिसरात मुसळधार पाऊस बरसत आहे आणि या मुसळधार पावसामुळे भीमा नदी खरं धोकादायक पातळीवर आपल्याला वाहताना पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा खरं तर या चासकमान धरणातून नदी पात्रात केला जात असून प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं वरती मोठ्या प्रमाणात ढग दाटून आलेले आहेत आणि गेली आठवडाभरापासून या परिसरात पावसाची संततधार सुरू आहे आणि संततधार पावसामुळे भीमा नदीने धोकादायक पातळी ओलांडली आहे। त्यामुळे अनेक गावातील बंधारे खरं तर हे पुराच्या पाण्याने वेढले गेलेले आहेत। पावसाचं प्रमाण अजून वाढलं तर पाण्याचा विसर्ग अजून वाढवला जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली असून प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, खेड, पुणे।